नमस्कार, मैं अतुल जैन हिंदी न्यूज़ चैनल नेता नगी 24/7 में आप सबका हार्दिक स्वागत करता हूं। हमारे देश की महिला अगर कुछ करती है तो वो कुछ कर जाती है, ये हमने हमेशा देखा है। जैसे हमने देखा है इंदिरा गांधी जी से लेकर आज कई महिलाएं आज संसद भवन में भी है, और आज सबसे बड़ी बात यह है कि हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने भी उन्हें आरक्षण में से बराबर का उनको हिस्सा दिया है। तो वो भी बहुत बड़ी बात है कि महिलाएं आज सबसे फ्रंट फुट पे यानी आगे हैं, वो कहीं पीछे नहीं है। तो इसी माध्यम से हमारे साथ शमिका दळवी जी हैं, जो कई सालों से लोगों के लिए कुछ करती हैं और आज कुछ अच्छे ओहदे पे जाने की कोशिश कर रही है, उन्हें अच्छी पोस्ट मिलने की चांसेस बने हुए हैं। तो आइए उनसे बात करते हैं। हमारे साथ शमिका दळवी जी। शमिका जी, तुमचं हार्दिक स्वागत। नमस्ते, मी शमिका दळवी। बऱ्याच वर्षापासून मला ओळखताय खरं। शमिका जी, समाज कार्यामध्ये तुमची आवड कशी निर्माण झाली? मी पहिल्यापासून लहानपण कॉलेज जीवनापासून तर मी होतेच समाज ह्याच्यात कारणात मला आवडतं आंदोलनात। मी आंदोलनजीवी आहे, बऱ्याच लोकांबरोबर सक्रिय काम करत होते। पण जेव्हा मी बऱ्याच लोकांबरोबर काम करत होते मला एक जाणवलं की नेहमी तुमची तत्त्व आणि आपण एखाद्याच्या मागे धावतोय, पण एका मोठ्या झाडाच्या सावलीत कधीच आपण मोठं होऊ शकत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला वेगळं होऊन काहीतरी वेगळं करावं लागतं। तो वेगळी वाट मी चोखाळली। मी स्पेशल मुलांसाठी काम करायला सुरुवात केली आणि त्यातूनच आज वेगळं काय घडत गेलं। तो शमिका जी समाज कार्य में काम करते हुए मत्ती मंदिर जो स्पेशल चाइल्ड होते हैं उसके लिए भी वो काम करती है। उसी माध्यम से मेरी भी उनसे मुलाकात हुई थी। तो बहुत एक अच्छी स्पीच थेरेपिस्ट भी है, जो बच्चे बोल नहीं पाते उसे किस तरह बोलना चाहिए वो सिखाती है, और वो बच्चे को थोड़ा तो भी बोलने के लिए सिखाती है। बहुत बड़ी बात है। शमिका, तुम्हाला बरं वाटतं या गोष्टीचं, पण त्याच माध्यमातून तुम्ही राजकारणाशी खूप निगडीत आहात जवळ, आणि त्याच माध्यमातून शरदचंद्रजी पवार असो, सुप्रियाताई असो किंवा अजित दादा असो, फार तुम्ही जवळ त्यांच्या राहिलेले आहात। मी म्हणेन की माझी मेंटॉर विद्याताई चव्हाण आहे, ज्यांना मी मा म्हणते। मी विद्याताईंना एवढा जवळून बघितले, तिचं प्रत्येक त्यांचं साधेपण आहे, जे सौंदर्य आहे, ताईंची तत्त्व आहेत। मी त्यांच्याबरोबर सावलीसारखं मी ताईंना माझ्या माला फॉलो केलं आहे। शेवटी त्यांचे काहीतरी गुण येणारच होते। सुप्रियाताईंचा परखडपणा, सुप्रियाताईंचं हे मी त्यांच्यातनं शिकत गेले। प्रत्येक माणूस हा माझा गुरु आहे आज, आणि मला फार अभिमान वाटतो आहे की मी आज भले राजकारणात मी आहे सक्रिय, पण मी माझी तत्त्व सोडून किंवा माझं जे काही बेसिक भाग आहे तो सोडून कुठेही आडवळणाला जाऊन कामं करत नाही। की न की भले आम्ही आज तुम्हाला माहितीसुद्धा असेल की कोणी माणूस आपल्याकडे येतो तर नाव घेतलं जा की जा तुम्ही शमिकाताईंना भेटा, ही आपल्यासाठी पोचपावती आहे। मी कधीही कोणाचाही एकही पैसा न घेता ठामपणे उभी आहे। म्हणून मी समाजात, मला म्हणतात की तू फटकळ आहे, हे आहे, पण फटकळ किंवा समोर बोलण्याची शक्ती केव्हा येते की तुम्ही कोणाचं देणं घेणं लागत नाही। तुम्ही फक्त देणं लागता, तुम्ही कोणाचं घेणं लागत नाही। शमिका जी, आज तुम्ही बघत असाल की ज्या पद्धतीने समाजकार्य करताना राजकारणात जेव्हा गेलात ती लोक आपला पैसा बनवतात, प्रॉपर्टी बनवतात, पण तुम्ही आज सुद्धा या भाड्याच्या घरात आहात। पण त्याच माध्यमातून तुम्ही आरे सारख्या विभागामध्ये आदिवासींसाठी तुम्ही काम करता। अजूनही आज आपल्याकडे असा दुर्लक्षित भाग आहे की जो आम्ही म्हणतो की शहराच्या जवळ असून उपेक्षित आहेत। आज त्यांचे 17 पिढ्या, 17 वर्ष ते आरे कॉलनीत राहतात, त्यांचे मोठी घरं आहेत। पण मी तुम्हाला आज सांगते, एवढं दुर्दैव आहे, आजही त्यांच्याकडे शौचालय नाही, अंगणवाडी नाही आहे किंवा हे नाही आहे। आपण जातो तर फिल्म सिटी एवढंच भाग आहे पण कवर करतो आहे, पण असं नाही आहे। आतमध्ये उपेक्षित लोक खूप आहेत, जे अजूनही त्यांच्यावर वाघाने हल्ला केला तर त्यांना असं वाटतं की आपला देव आहे वाघ, त्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण मोक्षप्राप्ती मिळेल या आविर्भावात। आणि दुर्दैवाने सांगावं लागतं आहे की आज फॉरेस्ट ऑफिसर पण त्यांच्या विरोधात त्यांना पळवायला उठलेले आहेत। काही अशा गोष्टी आहेत की तिथे त्यांना डेव्हलप करायच्यात म्हणून तिथल्या आदिम जमातीला उठवलं जाते, आणि ते आपल्याशी खूप जोडलेले आहेत, मनाने म्हणा किंवा भावनेने म्हणा। आपण त्यांच्याकडे 4-4, 5-5 किलोमीटर प्रवास करून जातो आणि त्यांच्याबरोबरची काम करण्यात मजा आहे। मला नाही वाटत त्याच्यासारखी मजा कुठेच आहे। शमिका, असं महत्त्वाचं काय काम केलं असेल अशातला काय विषय त्यांच्यासाठी, या आदिवासींसाठी? त्यांच्यासाठी काय करतो आपण, दर शनिवार रविवार आपण त्यांच्यासाठी शहरातून काम घेऊन जातो।
शनिवार रविवार ती कामं करतात आणि आपल्याला रविवारी देतात. म्हणजे दरवेळी त्यांना आठवडा टू आठवडा त्यांचा मोबदला मिळतोय. आता त्यांची जी भाजी आहे म्हणजे थोडक्यात रोजगार उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न तुम्ही करता, थोडक्यात रोजगार. आत्मनिर्भरचं कामच हे एम्पॉवरमेंटचं आहे. आणि मेन म्हणजे आपण नुसतं त्यांना काम देऊन करत नाही, तर आपण त्यांना उद्योग देतोय की त्यांच्या हाताला त्यांचं कुठचंही प्रोडक्ट असो, त्यांचं कुठचंही प्रोडक्ट आपण मार्केटिंग करतो. आज आपल्याशी DMart, बिग बाजार आणि याच्यासारख्या संस्था जोडल्या गेल्या आहेत की ज्या आमच्याकडून भाज्या विकत घेतात, आम्हाला मोबदला देतात आणि याच्यातून एकच हिशोब असतो की प्रत्येक माणसाच्या घरी ह्या दिवसातले 100 रुपये जावेत. हा एवढाच उदात्त हेतू ठेवून आम्ही त्यांना काम देतो. बड़ी बात है कि जैसे कि आरए जैसे विभाग में लोग काम कहाँ करेंगे, तो श्रमिका जी पिछले कई सालों से बाहर से जो उनको वर्किंग जो काम करने की जो व्यवस्था होती है वो उसे उपलब्ध करके देती है और हफ्ते भर में उनको उनका मुबदला जो पैसा होता है वो मिलता है. बहुत बड़ी बात है. आज किसके पास समय है ये सब करने के लिए? किसी के पास समय नहीं है. लेकिन इसमें से भी श्रमिका जी जो स्पेशल स्कूल में हफ्ता भर जाने के बाद सैटरडे संडे जब उनको छुट्टी होती है तो वो अपना वक्त आरए कॉलोनी जैसे जंगल में जो आदिवासी लोग हैं उनके लिए बिताते हैं, उनको रोज़गार उपलब्ध करके देते हैं. बहुत बड़ी बात है. लोग आज अपने लिए सोच के अपना दिन उनका पूरा नहीं होता, लेकिन लोगों के लिए सोचना बहुत बड़ी बात है. तो मला एक सांगायचं होतं की आज या समाजकार्याच्या माध्यमातून सर्व पक्षाचे रिलेशन तुमचे आहेत, तर हे बरं वाटतं की कुठलाही पक्ष असो संबंध सगळ्यांशी आहेत. कारण माझं प्रत्येकाचे मी कुठचाही माणूस गमावू नाही शकत. माझ्याकडे एक प्रत्येकाचा टर्निंग पॉईंट आहे की माझ्या मिस्टरांना जेव्हा कॅन्सर झाला होता तेव्हा मी बघितलं की माणसाची किंमत काय असते. तो जेव्हा शेवटच्या स्टेजला होता, आम्ही एवढा खर्च केला, पण शेवटी काय झालं की तो जेव्हा गेला तेव्हा ब्राह्मण जेव्हा एका डबेत तुमची हाडं देतो तेव्हा आपण म्हणतो की आपण 80 किलो वजन झालं आहे, हे झालं आहे, आपण तो जगवण्यासाठी एवढी तडफड करत असतो, पण काहीच नाही. शेवटी आपल्या हातात 4 हाडंच उरतात. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या अंतिम यात्रेत किती लोक येतात किंवा तुमच्या दरवाजाबाहेर किती चपल्या आहेत हे नेहमी तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. हेच मी याच्यातून शिकली आहे. आणि मी माझी नाळ ही माणसाची बांधली गेली आहे. आणि मला फार बरं वाटतं की माझ्याबरोबर प्रत्येक वेळी कोण ना कोण उभं राहिलं आहे. मी एकटी नाही आहे. माझा हा प्रवास एकटीचा नाही आहे. माझ्या आज बालवर्गापासूनच्या मैत्रिणी अजून त्याच आहेत, सगळ्या त्याच आहेत. माझे कोणाशी संबंध वाईट नाही आहेत. मग ते स्वभाव तसा आहे. तसं नाही आहे. अच्छा, एक आहे की ज्या ठिकाणी इथे अजित दादांची फॅमिली पवार फॅमिली असो, पण इथे शिंदे साहेब सुद्धा तुमच्यावर तेवढंच प्रेम करतात आणि शिंदे साहेबांची पुरी टीम आहे ती सुद्धा तेवढीच प्रेम करते. कशा पद्धतीने आजचं जे काम चाललेलं आहे, कुठल्या कुठल्या पदावर तुम्ही म्हणजे काम करताय? मी आत्ता सध्या सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख आहे की जेणेकरून मला माझं हे होतं. आता आत्मनिर्भर प्रत्येक भागात काम करते. कर्जत असो, तलासरी असो, डहाणू असो, सगळीकडे आम्ही काम करतो. म्हणजे जिथे कमी तिथे आम्ही आत्मनिर्भर. आणि त्याच्यात आमच्याबरोबर तेवढंच आपलं वीणाताई आणि तुम्ही असताच आमच्याबरोबर, त्याच्यामुळे ते आहेच. आता फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही महिला आयोगावर सुद्धा काम करायचा प्रयत्न करणार आहात, असं तुम्हाला एक चान्स मिळतो आहे. तुमचं ट्रेनिंगसुद्धा सुरू होतं आहे. देव करू तुम्हाला त्या पदावर जाता येवो. पण महिला आयोग ही कमिटी फार मोठी आहे आणि फार मोठी मोठी लोकं आहेत. कोण कोण आहेत आणि कशा पद्धतीने तुमचं? मी आता काय झालं आहे की आमचं जेव्हा आता सिलेक्शन झालं, मला पण खूप आश्चर्याची गोष्ट होतं की मला कसं बोलवलं गेलं. मी महिलांसाठी बऱ्याच ट्रान्सजेंडरसाठी काम करते, बऱ्याच महिलांसाठी. मी तृतीय पंथ, ट्रान्सजेंडर म्हणजे तृतीय पंथ, त्यांच्यासाठी काम करतोच आहोत आपण बऱ्याच वर्ष. पण जेव्हा माझं नाव वरून सिलेक्ट झालं की बाबा तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगसाठी, मी अजून कुठेही डिक्लेअर नाही केलं आहे. मी जाऊन ट्रेनिंग घेऊन आले, व्यवस्थित सगळं झालं. मला अजूनसुद्धा वाटतं आहे की मी सदस्य म्हणून आहे. भले मी माझ्या परीने काम करते, पण माझी एवढी अजून तेवढी हे नाही आहे की मी त्या लेवलला जाऊन काम करेन. पण आत्ता या नोव्हेंबरमध्ये आम्ही ठरवलं आहे की पार्ला अंधेरीसारखे आम्ही तृतीयपंथीयांसाठी एक बिल पास करून घेतो आहे की त्यांना कुठेच नाही स्त्रीचा मान नाही किंवा पुरुषाचा मान नाही, पण आम्ही त्यांच्या आरोग्यसेवा आणि हे आपण आत्मनिर्भर नवीन काम अंधेरी जोगेश्वरीला पूर्णपणे हातात घेतो आहे की यांच्यासाठी कसं यांचा कायदा कसा संमत होईल. भले अजून त्यांना समाजात स्थान नाही आहे, आपण ठेवू का हो आपल्याकडे कामाला.
आपल्या घरात त्यांना कामाला ठेवू का? किंवा आपलं मूल त्यांना सांभाळायला देऊ का? किंवा आपलं आज नाही होत, मग काय आपल्यात आणि त्यांच्यात काय आहे? काय बरं, आता ह्याच गोष्टीसाठी तुम्हाला दिल्लीला जावं लागलं. कोण कोण भेटले आणि कशा पद्धतीने तुमची म्हणजे ट्रेनिंग झाली? कोण कोण होते? मी तर ऐकलं राष्ट्रपती पण होत्या. दिल्लीला खूप मोठे मोठे लोक होते आणि बऱ्याच लोकांच्या ओळखी झाल्या. पण तो अजून आम्ही ज्या गोष्टीसाठी काम करतो आहे ती गोष्ट संपूर्णपणे जोपर्यंत सफल होत नाही, माझ्याकडून तरी, मी कुठचीही गोष्ट जेव्हा माझ्याकडून पूर्ण होते तेव्हाच मी ती बोलते. कारण नुसतं आय एम सॉरी, वायफळ बोलून उपयोग नसतो बाई, त्याचा रिझल्ट दाखवावा लागतो. आणि त्यामुळे थोडंसं धीर धरा, आम्ही काहीतरी छान घेऊन येतो आहे समाजासाठी आणि नक्कीच आम्ही समाजासाठी काहीतरी चांगलं घेऊन येतो आहे आणि या शिंदे सरकारच्या काळात नक्कीच काहीतरी उज्ज्वल घडणार आहे. तर अशा आम्हाला फार अभिमान आहे की आज आम्ही 3 सरकारबरोबर काम करतो आहे. तिन्ही आम्हाला महिलांना समजून घेणारी लोक आहेत, की देवेंद्र फडणवीस असो, शिंदे सरकार असो किंवा अजितदादा असो. दादा तर आमचे दादाच आहेत आणि भाई म्हणजे आमचे भाईच आहेत. तर अशा प्रत्येकाशी एक आत्मीयतेचे संबंध आहेत. फक्त कसं आहे की आपण स्वार्थासाठी काम न करता समाजासाठी बाई काम केलं ना, उद्या तुम्ही पैशाचा मोबदला घेत नाही, पण तुमच्याशी जी माणूस जोडला जातो आहे ना, ते खूप मोठी गोष्ट आहे. श्रमिका, ज्या पद्धतीने विशेष मुलांचं तुम्ही काम करत असता, काय सांगाल त्याविषयी थोडंसं? माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट हा 2017ला सुरू झाला. त्याआधी मी कृती फाउंडेशन आणि आम्ही 17 वर्ष के विभागात शाळा चालवतो आहे, जी अतिशय क्रमिक प्रमाणात, म्हणजे मी अंधेरीला तेव्हापासूनच जोडले गेले. आता तर मी राहायला आले, स्थायिकच झाले म्हणा. पण माझ्या या टर्निंग पॉईंटमध्ये मला सपोर्ट करणारे खूप होते. जसे अतुलभाई जैन आहेत, वीणा आहे. वीणा आणि मी तर फार क्लोज फ्रेंड होतो. आम्हाला आमच्या समस्या माहिती असतात की आम्ही कशाप्रकारे संसार केला आहे आणि पुढे गेलो आहे, आणि तरी आम्हाला आमच्यासारखी दुःख इतरांना नकोत. म्हणून आम्हाला त्या वेदनेची तळमळ आहे. राजकारणात बरे नसू, पण मी ज्या व्यक्तींची नावं घेऊ इच्छिते, तर माझे मित्र मला फार खूप जवळ पडले. नातेवाईक नाही म्हणता येणार. माझ्या दादानी मला मोठं केलं, प्रवीण देसाईंनी, त्यांनी संस्कार आणि दिले, म्हणूनच आज मी आहे. केवळ माझी वहिनी, जी माझी मैत्रीण आहे, ती पण स्पेशल एज्युकेटर आहे. ती आम्ही सगळ्या एका माध्यमातून काम करतो. वीणा, मी असो, प्राची असो. ते पण दुसरं एक आहे की माझे मिस्टर जेव्हा आजारी होते, माझे मानलेले भाऊ आहेत उन्मेष, माझा एक बेस्ट फ्रेंड आहे संजय, ज्याच्यामुळे आज मी उभी आहे खरोखर या समाजात. त्याने मला शिकवलं कसं राहायचं आहे, की कीर्ती कसं वागायला पाहिजे, तुला कुठे, आणि म्हणून आज आमची आत्मनिर्भर खरं उभी आहे. प्रत्येकाचं योगदान आहे. मला घेणारच नाही. माझ्या मैत्रिणी, आज माझ्या डोळ्यात एक अश्रू आला तरी त्या धावून येतात. मी काही कमवलं नाही आहे, पण मी आज जे कमवलं आहे ती फक्त माणसं आहेत, आणि ती माणसं कुठेही असो माझ्या कायम हृदयात असणार आहेत. आणि मी कुठेही जाऊ मी यांची कायम आज जन्म ऋणी राहणार आहे. आणि अतुल दादा, तू तर माझ्यासाठी ग्रेट आहेस. हे प्लीज कट करू नकोस. तुझं माझं नातं, तू मला कसं स्टँड बाय केलं आहेस. वर्षानुवर्ष आपण 22 वर्ष एकत्र काम करतो आहे. ज्या पद्धतीत तू काम केलं आहेस तसंच तुला बघून आम्ही काम केलं आहे. त्याच्यामुळे तू पहिल्यापासून गुरु आहेस, हे अडवू नकोस मला सांगताना प्लीज. आणि आज पण तू मेंटोर आहेस. लवकरच आपलं पार्ल्यात खूप मोठं रिहॅबिलिटेशन सेंटर सुरू होत आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर लवकरच आम्ही तुमच्या सेवेत हजर होऊ, आणि तू तर असणारच आहेस. तर शमिकाजींचा आज वाढदिवस है. शमिका, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. तो इस तरह से शमिका दळवी जी बहुत अच्छी तरह से पिछले कई सालों से आपने सुना होगा कि एक आदिवासी विभाग में काम करते हुए आज ट्रांसजेंडर तृतीय पंथी के लिए भी कुछ करना चाहते हैं ये लोग, और इसी माध्यम से आज वो प्रयत्न कर रहे हैं. देखते हैं आने वाले समय में मैम कहाँ कौन सी पोस्ट पे जाते हैं, फिर उनको शुभकामनाएं देने वापस आएंगे. मैं अतुल जैन, हिंदी न्यूज़ चैनल नेता 24/7.